शिवा जी कोयंडा लावला का र? वय कोयंडा लावून झाला जी. मग ही गडावा अडकलेली भूतावळ आहे ना, हा जी. त्यासनी नेऊन सोड धर्मशाळे पातूर नाही. जी हा चला ताई चला चला चला. दादा दार उघडा की. काय मामा बघा काय म्हणती. मामा दार उघडा की. कोण ग तू चिमणे? न्या हिरा हिरा गवळण रायगडवाडीची. सगुणाताईची सून नव तू? वय जा यो सोपानं सोडल तुला धर्मशाळा पातूर. नाही मला खाली जायचं आहे. अगं येडी का खोळी तू. एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्यात. स्वराज्याचा नियम आहे त्याचा. हे बघ काळजी करू नकास. महाराजांच्या स्वराज्यात समद्यांची सोय आहे. ए भली मोठी धर्मशाळा आहे गडाव. रातचा निवारा होईल तिथं. अरे बघ आज गडाव कोजागिरी झालाय मोठा उत्सव आहे. ती अर्ध्या आधी अडकलेली बेणी आहेत ना ती मुद्दाम राहिली असतील माग. मामा आता कसं सांगू तुम्हाला. माझं बाळ एकलं आहे घरला. अंगावर आहे ते. आत्याबाई शेजारच्या गावी गेल्या. त्यांनी बी घरी नाहीत. भीमा मावशी आहे पण तिला तिच्या भाचीकडं या पदर पसरती तुमच्या पुढं. मला जाऊ द्या. उद्या सूर्यास्तानंतर महाराज जरी दाराच्या पलाड येऊन उभं राहिलं आणि म्हणाल वाईट जरा दरवाजा उघडा तरी बी ही दार उघडायची नाहीत, जागची हलायची नाहीत पोरी. तिंडी उघडता का फकस्त सावलीवाणी निघून जाईन म्या. कोणाला कळायचं बी नाही. हे बघ बाळा स्वराज्यात नियम म्हणजे नियम. आज तुझं कारण ऐकून तुला सोडलं तर उद्या दुसरं कोणतरी उपटल. तो बी तुझ्यासारखं काहीतरी सांगल. अरे कोणाकोणाचं ऐकायचं म्या. पण माझं बाळ. बस हे सोपाल्या जाईल धर्मशाळेकडे घेऊन जा. जी जा चला चला चला. सासूबाईनं सांगितलं असतं कोजागिरीचा उत्सव हाय गडाव बघ्या थांबू का तर म्हातारीनं सोडली असती वय मला. पण उद्या तू घरला गेल्यावर खडसावल की तुला ती. तवा सांगन तू अन पाडून. काय ते काय करणार सासूबाई. तोपच दणाली आणि दार बंद झालं. अडकून पडलो म्या. आता नियमानच दार बंद झालं म्हणल्यावर सासू तरी काय करती. म्हणजे आज तू गडा उत्सव साजरा कर आणि तिथं सासू सांभाळती या पोराचं खिल्लार. नाही काय मग. अगं समद्यांसाठी दूध आहे केसराचं. आपण पण जाऊया. नाना 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 मला खाली जायचं आहे. खाली? हा मी रायगडवाडीची आहे. माझं बाळ एकलंय घरला. रातभर मी इथे राहिले तर भुकीनं त्याचा जीव. तेव्हा असं झालं वय. पण माय सूर्य मावळल्यावरती गडाची समधी धार बंद होत्या. ते समद मला कळतंय नाना. पण माझं बाळ. आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. आणि माझ्याच बाळा. नाना कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड एखादी तरी अशी जागा असेल जिथं दरवाजा नाही बुरुज नाही. हाय हाय तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज ना दरवाजा. तिथं ना तटबंदी ना बुरुज ना दरवाजा. महाराजांच तिथं तटबंदी उभी केली नाही कारण आई भवानीनंच तिथं भला मोठा तट उभा केलाय बाळाचा. कडा असा सांगतोया का वरून नुसतं खाली पाहिलं तरी माणसाला घेर येते. 1.5 गाव खोल दरी आहे. 1.5 गाव. कडा असा भळगत उच का तिथून फकस्त वारावर यंगतो आणि पाणी खाली लागतं. पश्चिम कडा.
ए कोण आहे रे तिकडं? कोण आहे? कोण ग तू? आणि इथं काय करती? दादा मी रायगडवाडीची हिरा, मला खाली जायचं आहे. खाली? वय खाली गावात घर आहे माझं. हिथून मी हिथून? अगं हिथून 4 कदम जरी पुढे गेलीस ना तर खाली नव, थेट वर जाशीला. दरी किती खोल आहे ठाव आहे नव? मला फक्त एवढं ठाव आहे का घरी माझं बाळी एकलं आहे, भुकेलं आहे. आता जातीस गप का बोलव केले दारासनी? तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर राजा आमचं कान उपट्याल. दादा चल निघ निघ म्हणतोय ना धर्मसाळाकडं. जा निघा. आण मन खाली जायचंय खाली. दादा माफ करा, पण माझा बाळा माझी वाट बघतोय. कसली कोजागिरी आणि कसलं काय राव. आपल्या नशिबी दूध बीत काय नाही, फक्त पारा. अरे असं कशा पायी? बजाज मामा आहेत की. आज गडा उत्सव आहे आणि मामांच्या कृपेनं आपल्याला बी गावलंच की केसर घातलेलं दूध. काय मामा? ए, शंकराच्या निवदात नंदीनं वाट मागायचा नसतोय. उत्सवातलं उत्सवात राहिलं. आपण करू की आपली सोय काय बी. हा ती आत्ता आणि कुठून?